ओबीसी आरक्षणाचा हा सगळा वाद एकदाचा मिटला आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जो 5 वर्ष उशीर झालेला आहे तो मार्ग मोकळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर या आरक्षणासाठी आग्रही असणारे राज्यातले महत्त्वाचे नेते, ओबीसींचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी म्हणजे छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली कालच्या निकालानंतर ती बघूयात। ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मान्यता दिलेली आहे। 27% हे कायम राहणार आहे आगामी निवडणुकांमध्ये। सर्वप्रथम या विषयावर तुमची प्रतिक्रिया? असं आहे की मला खूप आनंद आहे। मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्गीय जे आमचे बांधव भगिनी आहे त्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे। परंतु एक आहे की अनेकांना माहिती नाही की हे का असं, तर आपल्याला तर आरक्षण मिळालेलं आहे, मग काय गडबड झाली आहे। तर गडबड अशी झाली आहे की 2017 मध्ये कोणीतरी जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि तुम्हाला कल्पना आहे की एम्पिरिकल डाटा नाही आणि म्हणून जे आहे त्यांचं आरक्षण जे रद्द करा वगैरे वगैरे अशी केस मांडण्यात आली। त्यावेळेला फडणवीस साहेब होते मुख्यमंत्री। 2019 त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु डाटा काही मिळाला नाही। डाटा चुकीचा होता, त्याच्यात त्रुटी आहेत वगैरे वगैरे सांगण्यात आले। हा डाटा कधी गोळा करण्यात आला? 2010ला 2011 पासून जी जनगणना होणार आहे तर समता परिषद आमची त्याच्यातर्फे आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की केंद्र सरकारला आदेशित करा की 2011 पासून जी जनगणना होईल त्याच्यामध्ये आमची ही जातीगणना करा।